नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय ठरलं तर मगचा आजचा एपिसोड. आजच्या एपिसोडमध्ये खूप छान दाखवलं आहे बरं का त्यांनी. आणि एपिसोडच्या सुरुवातीला सायली अर्जुनची गोड नोकझोक आपल्याला एक छान स्माईल आणून देते. तर इथे सायली म्हणते की तुम्ही प्रियाला बोलवलं होतं भेटायला आणि म्हणून तुमचं मी आल्यावर तोंड वाकडं होतं का असं वगैरे ती इथे बोलवते. अर्जुन तिला स्पष्टीकरण देतोय की नाही, ती येणार म्हणून माझं तोंड वाकडं होतं, तुम्ही येणार म्हणून माझं तोंड वाकडं नव्हतं, पण तुम्हाला काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे ना. मी बोलतोय पण तुम्ही काय ऐकूनच घेत नाही, तुमची गन माझ्यासमोर चालूच आहे असं म्हणून तो एकदम इथे ओरडतोय. आणि बिचारी सायली ना बघते त्याच्याकडे हळूच आणि एकदम अशी रडायला लागते. डोळ्यात पाणी येतंय तिच्या आणि ती रडायला लागते, कारण अर्जुन तिला बोलतोय हां आता हे बरोबर आहे, मी बोलायला लागलं, सत्य सांगायला लागलं, खरं सांगायला लागलं की तुम्ही डोळ्यातून पाणी काढणार, म्हणजे मी तुमच्या डोळ्यातलं पाणी बघून मी कायच बोलायचं नाही, हे मात्र बरं आहे. आता मी पण येत नाही तुम्हाला समजावायला, तुम्हाला काही एक्सप्लेनेशन द्यायला, असू दे असं म्हणतो आणि तो पण चिडतो आणि इथे झोपतो. छान मजा वाटत होती या दोघांची गोड नोकझोक बघताना. बिचारी सायली रडायला लागली आणि तिला वाईट वाटणं साहजिक आहे, त्यामुळे ती एकदम रडायला लागली. पण इकडे अर्जुन पण कसा म्हणतो आता मी नाही येत समजवायला, मी सारखं तुम्हाला मस्का मारायला काय येऊ वगैरे असं विचारतो आणि मी पण झोपतो म्हणून तो सांगतो इथे. आणि दोघं जण इथे झोपून जातात. तर जरा टेन्शन वाटलं की मस्करीमध्ये खरंच त्यांचं खरोखर भांडण होतं की काय, असं 2 मिनिटासाठी वाटून गेलं. पण नाही, ठीक आहे, तेवढं चालतंच ना. तुमच्यामध्ये अशी कधी मस्करी होते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे सकाळ झाली आहे. सकाळ झाल्यानंतर बंगल्याचं असं छान चित्र डोळ्यासमोर आल्यावर किती मस्त वाटतंय. तर इकडे सायली आली प्रतिमात्यांकडे. प्रतिमात्या कपड्यांच्या घड्या घालत होत्या. ती त्यांना चहा घेऊन आली आणि सगळे नाश्त्याला जमतायत. तर तुम्ही येणार आहे का नाश्त्याला खाली असं विचारते ती. तर त्या नाही म्हणून सांगतात. मग ठीक आहे असं म्हणते आणि इथे ती निघून जाते. आला असतं तर बरं वाटलं असतं, पण ठीक आहे तुमच्यासाठी मी इथेच प्लेट घेऊन येते असं म्हणून सांगते ती त्यांना आणि इथे ती निघून जाते. तर खाली सगळे प्रेक्षकांनो इथे नाश्त्याला जमले आहेत बरं का. आणि ते प्रतिमात्यांना विचार करतात सायलीकडे. सायली निघून गेल्यानंतर जराशा विचारात हरवल्यात की त्यांना पण कुठेतरी वाटतंय का, असं वाटायला लागलं आपल्याला की त्यांना पण खाली जावं असं वाटेल का, असं वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. बघूया पुढे काय होतंय ते. तर इकडे सगळीजण अशी नाश्ता करत बसली आहेत. उपमा केला आहे बरं का आज नाश्त्याला आणि सगळे असे मस्तपैकी नाश्ता करतायत. प्रत्येकजण काय हवं नको ते प्रत्येकजणाला बघतायत. कल्पना, विमल आणि सायलीसुद्धा. म्हणजे सायली खाली आल्यानंतर पूर्णाजी विचारतायत तिला काय गं सायली येणार आहे का खाली प्रतिमा नाश्त्याला. तर सायली म्हणते की नाही. मग ठीक आहे म्हणतात आणि सगळेजण खायला चालू करतात. तेवढ्या तिथे प्रिया म्हणजेच तन्वी येते बरं का. आणि तिला विचारते कल्पना की कल्पना म्हणजे तन्वी अगं तू एवढ्या लेट उठलीस. तर लगेच आपली प्रिया लगेच कशी भोळा बबडा आवंटाने म्हणते नाही ते काल रात्रीनं झोप नाही झाली, म्हणजे आईच्या काळजीनं मला झोप लागत नव्हती, त्यामुळे मी 2-3दा तिच्या रूममध्ये पण जाऊन आले, त्यामुळे माझी झोप अर्धवट झाली. तर लगेच ते बाबा तिचे खुश होतात आणि म्हणतात की तुला म्हणजे आईला तुझ्या आठवत पण नाही, प्रतिमाला आठवत पण नाही आहेस, तू कोण आहेस वगैरे, आणि तरीसुद्धा तू तिची एवढी काळजी घेतेस असं म्हणून ते इथेच कौतुक करतात. तर सायली बघा लगेच कशी बघते हिचं कसं कौतुक चाललंय ते वगैरे. आणि लगेच इथे ह्याचे बाबा म्हणतात अर्जुनचे की नाही अगं काळजी करू नको, आठवेल तिला लवकर आणि मग तुम्ही एकत्र व्हाल. तर इथे म्हणते तेच तर नको आहे ना मला आठवायला, म्हणजे तिला आता ती साधं उभं पण करून घेत नाही आहे मला आणि आठवल्यावर तर काय बघायलाच नको. तर इकडे तेवढ्यात आपला अर्जुन आलाय बरं का खाली. आता अर्जुन काय करतोय, मजा करतोय बघा. सायली विचारते अर्जुनला की तुम्हाला उपमा देऊ का, तुम्हाला दुसरं काही नाश्ता हवा आहे. तर तो काहीच बोलत नाही. तो लगेच इकडे अश्विनला काहीतरी विचारतो, चैतन्याला विचारतो आणि कुठल्या तरी केसची तारीख कधी आहे ती विचारतो. चैतन्य म्हणतो अरे वहिनी तुला काहीतरी विचारतायत. आणि तिकडे अर्जुन लक्ष देत नाही आहे, त्यामुळे सगळ्यांचे चेहरे आता अर्जुन आणि सायलीकडे आहेत. तर लगेच सायलीच्या डोक्यात येते की अच्छा म्हणजे हा कालचा राग जे काही आहे तो कंटिन्यू करतायत काय. तर ठीक आहे. तर इकडे ह्या दोघांची जी काही चेष्टा मस्करी चालली आहे, म्हणजे दोघं एकमेकाला इग्नोर करतायत ते बघून ना, तर अश्विन म्हणतो की चक्क अर्जुनने सायलीच्या आजची कॉफी नाही म्हटले म्हणजे नक्की सूर्य पश्चिमेला उगवला आहे. मग लगेच ही आपली अस्मिताताई कशी म्हणते की सायलीनं काहीतरी कटकट केली असेल. तर लगेच कल्पनाताई पण लगेच बाजू घेतात, म्हणतात तुझा बोलल्याशिवाय कसा दिवस जात नाही तसा तिचा जात नाही. आणि या सगळ्यांमध्ये पूर्णाजी कशा म्हणतात हेच जे गोड रुसवे फुगवे असतात तेच गरजेचे असतात असं म्हणून नाही ते बाजू सावरतात, मस्त म्हणजे हलकं फुलकं वातावरण करतात. आणि इकडे प्रिया आपली खुश होते आणि म्हणते की माझ्या हातची कॉफी आवडते ना त्याला आता, त्यामुळे मग त्याला बाकी काही आवडत नाही. तेवढ्या तिथे रविराज म्हणतात की मी एका कामासाठी जाऊन येतो. आता इथं कामासाठी जाऊन येतो म्हटल्या लगेच हिच्या
डोळ्यावर असे मोठा प्रश्न की लगेच विचारते, बाबा तुम्ही कुठे चाललाय? तर लगेच अर्जुनचे बाबा म्हणतात की नाही, असं जाणाऱ्या माणसाला असं मध्ये विचारून टोकू नये कुठे चाललाय ते. तर लगेच प्रिया आपली बाजू सावरत कशी म्हणते, ते नाही म्हणजे तुम्ही आई पण मला ओळखत नाही आहे आणि तुम्ही जर गेलात तर मला खूप एकटं वाटेल ना, म्हणून मी विचारलं मी पण येऊ का तुमच्याबरोबर. तिचं असं बोलणं ऐकल्यावर रविराज म्हणतात की अगं एकटं काय वाटायचं, तुला प्रतिमा ओळखत नाही आहे पण ही सगळी ओळखतातच ना. तेवढ्यात अस्मिता पण म्हणते की हो आम्ही आहोतच ना, काय लहान मुलांसारखं बाबांच्या पाठीमागे जातेस, असं म्हणून सगळे तिला समजावतात. आणि अर्जुन मात्र आपला उपमा खातो आणि उपमा छान झाला हे त्याच्या नजरेनंच, म्हणजे असं छान झालं असं तो डोळ्यानंच हे करतो. आणि बाकी सगळ्यांना इथे नाश्ता देऊन झाल्यानंतर सायली प्रतिमा आत्याला नाश्ता द्यायला जाते आणि लगेच तन्वी जाते, मी जाते आपल्या रूममध्ये असं म्हणते. आणि रूममध्ये जाऊन ती पहिला फोन त्या नागराजला करते आणि फोन उचल बाबा, फोन उचल असं म्हणते. आणि लगेच हा म्हणतो की काहीतरी चांगली बातमी दे, पॉझिटिव्ह काहीतरी सांग, वाईट काही सांगू नकोस, काय अपडेट देत राहा असं तो घाईघाईनं म्हणतो. कारण त्याला विचारायला स्वप्न पडले ना काल. तर इथे ती सांगते की बाबा आता असे निघालेत आणि कुठे गेलेत ते मला माहिती नाही पण ते कुठल्या तरी कामाला निघालेत. तर म्हणते तू तिथे कशाला आहेस, तू बाळत ठेव ना त्यांच्यावर. तर लगेच म्हणते मी जात होते पण त्यांनी मला नेलं नाही वगैरे असं ती सांगते. आणि नंतर म्हणते तो नर्सचा विषय काढतो. नागराज म्हणतो की आपल्याला त्या नर्सला भेटायला पाहिजे. तन्वी पण म्हणते हो, म्हणजेच प्रिया म्हणते की त्या नर्सचं तोंड आधी गप्प करायला पाहिजे. तर हा चिडतो आणि म्हणतो माझ्याकडे कुठले पैसे आलेत, हा प्लॅन आमच्या दोघांचा होता, तुझं तू काय ते बघ. तर इकडे प्रिया पण लगेच चिडून म्हणते की प्लॅन दोघांचा असला, फायदा पण दोघांना झाला आणि तोटा पण दोघांना झाला आहे. तर असं म्हटल्यानंतर लगेच तो म्हणतो की ठीक आहे मी जातो. तर इकडे ही बागकाम करायला कुंड्या घेऊन आली आहे रूममध्येच आणि काही करते इथे. तर सायली तिला नाश्ता देते, प्रतिमा त्याला उपमा देते आणि छान झालाय म्हणून नजरेनंच ती सांगते. आणि तो जो बाहेर पडत असते तोपर्यंत तिला ठसका लागतो, म्हणजे त्यांना ठसका लागतो प्रतिमा त्यांना. मग लगेच सायली जाते आणि त्यांच्या प्लेटमधल्या मिरच्या बाजूला करते आणि म्हणते की मी सगळ्या मिरच्या काढून दिल्यात हा आणि तुम्ही खावा. पण मी इथे बसले असते पण काय आहे ना, लाडू करायला घेणार आहे बेसनचे, त्यामुळे तिथे उभं राहायला पाहिजे. छोट्या मोठ्या भुकेला घरातला चिवडा लाडू असलेला बरा पडतो असं ती म्हणते. आणि इकडे लाडू म्हटल्यानंतर इकडे प्रतिमाला मात्र काहीतरी आठवल्यासारखं तिला दिसतंय की ती म्हणजे लाडू करत होती, चकल्या तळत होती स्टॉलवर जेव्हा ती उभी राहिली होती ते तिला आठवतंय. चकली लाडू तिने विकलं होतं आणि ती या बंगल्यात येऊन गेले हे सुद्धा तिला आठवतंय. प्रेक्षकांनो बघा इथे तिला आठवायला लागलं आता हळूहळू की इथे ती कशी म्हणजे आधी येऊन गेली आहे किंवा चकल्या वगैरे केल्या आहेत तिने आणि ह्या बंगल्यापर्यंत इथपर्यंत ती येऊन गेली आहे हे सगळं तिला आठवतंय. त्यामुळे नक्कीच इथून पुढे काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळेल बरं का. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे तिला आठवतंय. सायली विचारते की नेमकं काय झालं, तुम्ही असं का हे करताय. तर ती खुणेनं सांगते की मी इथे आधी चकल्या लाडू येऊन गेले असं खुणेनं सांगते. पण सायलीला जरा कळतंय पण ती अलिबाग आणि पनवेल एवढंच म्हणते आणि ह्या आवारात एकटी येऊन गेले असं ती सांगायचा प्रयत्न करते पण तिला बोलता येत नसल्यामुळे इथे जरासा प्रॉब्लेम होणार आहे. आणि नेमकं आता बघायला आपल्याला मजा येईल की हिला कसं सगळं आठवतंय. तर इकडे सायली म्हणते तुम्ही ती खुण्यानं दाखवत असते तसं इथे येऊन गेलाय एकट्या पनवेलमध्ये. मग नंतर नाही तुम्ही अलिबागमध्ये होतास, मी तुम्हाला घेऊन आले असं वगैरे तिथे सांगते. तोपर्यंत ना इकडे कल्पना सायलीला हाक मारतात की सायली ये ग म्हणून हाक मारतात आणि सायली ते निघून जाते. तर काय झालं तर सगळ्यांना नाश्ता एक प्रॉब्लेम झाला आहे. सगळ्यांना नाश्ता दिला आहे, खरं सायलीनं आमच्या नाश्ता केलेला नाही. ती म्हणते की मी ह्यांना डबा देते भरून आणि मग मी नाश्ता करते. किती काळजी दाखवली ना सासू सुनेची जोडी. असं कोणतरी आपल्याला विचारलेलं बरं वाटतं ना की स्वतःहून तुम्ही नाश्ता करून घे वगैरे असं सांगितलेलं खूप छान वाटतं ना. किंवा आठवण करून देणं, सासूनं सुनेला आठवण करून देणं, खूप असं वेगळी फिलिंग आहे ना ही. म्हणजे नातं किती घट्ट आहे बघा यांचं. तर इथे अर्जुन येतोय आणि चैतन्य पण येतोय आणि आम्ही दोघं चाललोय असं म्हणून तो सांगतो. तर लगेच सायली म्हणते थांबा टिफिन आणून देते आणि टिफिन देते ती त्यांच्या हातामध्ये आणि थर्मास पण देते. आता हे कशाला असं विचारल्यावर सायली म्हणते की तुमचा सकाळपासून घसा खवखवतोय, तुम्ही काही दिवसभर बोलणार नाही किंवा सांगणार नाही, स्वतःहून काळजी घेणार नाही, मध्ये मध्ये हे गरम पाणी पित राहावा. आणि मग लगेच चैतन्याला सांगते की चैतन्य भाऊजी तुम्ही यांना AC लावू देऊ नका दुपारी आणि दुपारी जेवताना ना गरम पाण्याच्या गुळण्या करायला सांगा. तर तो अर्थात मग तो चेष्टा घेत असतो त्या दोघांची. आणि इकडे सायलीला आपल्या म्हणजे
न बोलून पण लक्षात आलं हे बघून अर्जुन पण किती खुश होतो बघा. इथे खरंच न बोलता घेतलेली काळजी सुखावून जाते ना माणसाला. तर अर्जुन आणि इथे चैतन्य चेष्टा करत असतात त्याची. तर अर्जुन सगळे डबे वगैरे देतो आणि गाडीजवळ जाऊन थांब मी येतो असं म्हणून सांगतो. आणि तो इकडे हाक मारतो की तुम्ही उपमा छान केला होता वगैरे सांगतो. आणि म्हणजे न बोलता काळजी घेतली, गरम पाणी दिलं त्याच्यासाठी थँक्यू असं म्हणतो. आणि खरं तर ना कॉफी ना मला एकच कॉफी आवडते बरं का. मग ती म्हणते कुठली, तर तुमच्या हातची कॉफी आवडते असं म्हणते. आणि मग दोघं हसायला लागतात. आणि तुम्हाला कॉफी पाहिजे का असं ती विचारणं. तोपर्यंत अर्जुन म्हणतो की नको. किती एकमेकांची म्हणजे घुलमिल गयत म्हणतात ना, म्हणजे एकरूप झाले तिथे दोघं जण. आणि नंतर सायली म्हणते की तुम्ही असं करू नका, जे काही तुम्ही प्लॅनिंग करताय प्रियाच्या बाबतीत म्हणजे सान्वीच्या बाबतीत ते सगळं मला सांगत जा, म्हणजे माझ्यापासून लपवू नका, खोटं बोलू नका माझ्याशी. आणि अर्जुन पण म्हणतो हो मी नाही खोटं बोलणार, आणि तुम्ही जर का काही प्लॅनिंग केलं असेल ना तर ते तुम्ही मला सांगा. तर ठीक आहे ना असं म्हणतात. दोघांचं इथे पॅचअप झालेलं दाखवलंय. बाय म्हणतात आणि दोघं ऑफिसला इथे निघून जातात. तर तो ही पण आपल्या विचारात असं मस्त स्माईल देते की आता दोघांचा पॅचअप झालाय, तो राग विसरून निघून गेलाय, त्यामुळे छान वाटते. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, हॉस्पिटलच्या आवारामध्ये हा नागराज आलेला आहे. आणि तो असा तराळ गाडी वगैरे लावतो, हेल्मेट वगैरे काढतो आणि तरा पुढे जात असतो. तेवढ्यातच त्याला इकडे रविराज दिसतात. आणि ते नेमके त्या नर्सचीच बोलत आहेत बरं का. आता ह्याला आलंय टेन्शन की माझं स्वप्न बहुतेक खरं होणार आणि या नर्सचं तोंड कसं तरी बंद करायला पाहिजे. आता तिचं तोंड बंद करायला हे पाऊल काय उचलतात ते मात्र आपल्याला नक्की बघायला लागेल बरं का. इकडे ते दोघं काय बोलतायत ते कळत नाहीये, पण ती नर्स त्याच्याशी काहीतरी बोलते एवढं मात्र त्यांनी दाखवलंय. आणि ही तीच नर्स आहे जिच्याकडून यांनी DNA रिपोर्ट चेंज करून घेतलेले असतात किंवा म्हणजे तयार करून घेतलेले असतात जे काही फेक आहेत. आता ह्यामध्ये ट्विस्ट नक्की येणार आहे, कारण त्या नर्सला काहीतरी करायला हा तिच्या मागावर नक्की राहील आणि त्यामुळे नवीन काहीतरी इथे घडणार आहे. त्यामुळे आपण बघत राहिलं पाहिजे नवीन काय ट्विस्ट आणतात ते. तर इकडे काहीतरी शिवत बसली आहे प्रतिमा आत्या आणि इकडे सायली बेसन भाजते. आणि त्या बेसनचा वास आल्यानंतर प्रतिमा आत्याला असं राहवत नाही आहे. त्या बेसनच्या वासाच्या भाजत्या वासाने ना तिकडे रूममधनं असं श्वास घेते, छान वास घेते आणि रूममधनं त्या वासाच्या धुंदीतच इथे बाहेर पडते. इकडे सायली पण खुश झाले की बेसन चांगलं भाजत आलंय, तिला हवं तसं असं इथे दाखवलंय. खरंच तुम्हाला पण असं छान वाटतं ना की आपण जे काही काम करतो किंवा बेसन वगैरे भाजत असतो तेव्हा असा जो काही वास येतो तो खरंच आरोमा जो काही असतो ना तो एक मस्तच असतो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याच्यामध्येच त्यांनी 2-3 मिनटं घालवली आहेत बरं काही, की तो वास येतोय, मग ही वास घेते आणि ती हळूहळू बाहेर येते. आधी बघते कोण आहे का रूमच्या बाहेर आल्यानंतर, आणि कोण नाही तर ती डायनिंग टेबलजवळ जाते. तोपर्यंत सायलीचं लक्ष तिच्याकडे जातं प्रतिमा आत्याकडे. आणि तुम्ही इथे येणार का असं ती विचारते. तर ती नाही म्हणून सांगते, बरं तिथेच बसा असं वगैरे ती इथे सांगते प्रतिमा आत्याला. आणि प्रतिमा आत्या नीट उभी राहिली आहे. पण उद्याच्या भागामध्ये ना प्रेक्षकांनो ही प्रतिमा आत्या लाडू करते चक्क सायलीबरोबर जाऊन. आणि इथे सायलीच्या डोक्यात नवीन एक कल्पना येते की ह्यांना जर आपल्या घरामध्ये मिक्स करायचं असेल तर स्वयंपाकघराशिवाय दुसरी चांगली जागा नाही आहे, कारण इथेच त्यांना त्यांचं गुण म्हणजे जे काही चव आहे ती लक्षात येईल. आणि त्यामुळं आता ह्या तिघी मिळून काय नवीन प्लॅन करतायत ते बघूया. आणि प्रिया नेमकं काय करते याच्यामध्ये ते पण आपल्याला बघितलं पाहिजे. प्रतिमा त्या थोड्या आत्ता बुजतायत की कसं एकदम पुढे जायचं, घाबरतायत त्या सगळ्यांसमोर जायला. पण सायली नक्कीच त्यांना बाहेर आणेल. इथे बघा ती कशी विचारते की तुम्ही येणार आहे का इथे भाजायला मदत करणार आहे का वगैरे, आणि त्या नाही म्हणतात. आणि उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायलाच तुम्ही इथे त्या लाडू वळतायत. पूर्णाजी म्हणते की प्रतिमा आत्याच्या हाताची चव अजून बदललेली नाहीये, म्हणजे ह्या वाक्यावरून तरी ही प्रतिमाचं हे फिक्स झालंय. त्यामुळे बघूया आता पुढे काय काय होतंय ते. आता ह्या लाडू वाजतायत आणि स्वयंपाकघरात ह्या सगळ्यांना म्हणजे प्रतिमाला आणून पूर्णाजी, कल्पना आणि सायली आणण्यासाठी नवीन काय प्लॅन करतायत ते बघूया. आणि जेणेकरून त्यांची मेमरी जी काही आहे ती परत येईल त्याच्यासाठी ह्यांचा नेमका काय प्रयत्न असेल ते आपण बघूया. आणि त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका.